आपल्याला निश्चितपणे सगळ्यांना आता खूप जागरूक होण्याची वेळ आलेली आहे। आपण ज्यावेळेस ह्या वर्षाचा जर बघितलं असेल, उन्हाळा अत्यंत तीव्र होता आणि हा जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी आपण एक प्रार्थना करतो की ही जी वसुंधरा आहे, पृथ्वी माता आहे, हिची जर आपण जपवणूक नाही केली तर त्याचे होणारे परिणामसुद्धा फार घातक आहेत आणि त्याचा आपण आता म्हणजे आपल्या प्रत्यय यायला लागलेत। आपल्याला सगळे त्याचे काय आता त्याचे परिणाम आहेत ते आपण आता बघतोय। तर मला वाटतं की सर्व नागरिकांनी, सर्व संस्थांनी एकत्र येऊन हे जे एक मोठं आव्हान आहे आपल्यापुढे, तर सर्वांनी जर एकत्र आलं तर मला वाटतं की कुठलंही आव्हान हे अशक्य राहत नाही। आणि आज त्याचाच एक भाग म्हणून आज आपण ही हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट आहे पिल्लेंची, इथले अदानी ग्रुपचे काही सहकारी आमच्याबरोबर आहेत आणि नवी मुंबई महानगरपालिका आणि त्याच्याचबरोबर इथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये राहत असलेले नागरिक आहेत ह्या पारसी खिलच्या याच्यावरचे आणि NSSचे स्टुडंट विशेषतः करून आणि महानगरपालिकेच्या सर्वच माझे सहकारी इथे आज उपस्थित आहेत आणि ह्या सर्वांच्या याच्यातून आज आपण इथे 200 झाडं, जवळजवळ 12 प्रजातीची झाडं, बकुळ आहे, मावा आहे, करंज आहे, निंब आहे, ही जी आपली जी लोकल व्हरायटीज आहेत तिथे पक्षी येऊ शकतात, त्याला फुलं येऊ शकतात, अशी सुद्धा झाडं आपण आता लावण्याचं केलं आहे। आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जवळजवळ आपण आज 2000च्या वर 8 ते 10 ठिकाणी प्लांटेशनचं ड्राईव्ह आता हा टप्प्याटप्प्याने होईल आणि एकदा पाऊस सुरू झाला की मग नंतर मात्र आपण जवळजवळ 1 लाख झाडं ही या वर्षामध्ये लावणार आहोत। पारसी खिलमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडचं नियोजन केलेलं आहे। त्यावेळेस ही पारसी खिल मोठं चांगलं आपल्याला एक लंग म्हणून शहराचं काम करेल अशी मला खात्री आहे। सर्वजण ह्या आजच्या कार्यक्रमामध्ये आज आपण सहभागी झाला त्याबद्दल मी आपलं खरोखर अभिनंदन करतो आणि आभार पण व्यक्त करतो। आपण वृत्तपत्र वाहिन्यांचे जे काही प्रतिनिधी आहेत, तुमच्याही आज आईच्या नावाने एक पेड माय का नाम म्हणून आज सगळं माझ्या आईच्या नावाने आहेत। आपण माझे पिल्ले इन्स्टिट्यूटचे जे आहेत त्यांचे आहेत, पटेलजी ज्यांनी हे केलं होतं ते आहेत, अदानी ग्रुपचे जे आहेत त्यांचे एक आहेत आणि इथे सर्वच नागरिकांचे आपण एक इमोशनल म्हणतो, आपण भावनात्मक असतो का आई ही सगळ्यात आपल्याला वरचं स्थान असतं आणि तिच्या नावाने एक झाड लावलं तर आपण एक वसुंधराचीच सेवा करतो, हाच त्याच्यामधून आपल्याला एक संदेश हा सगळ्यांना द्यायचा असतो। मी सर्वांना विनंती करेन की याच्यामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे या सगळ्या कार्यक्रमामध्ये आणि प्रत्येकाने कमीत कमी एक झाड जर लावून ते जगवलं तर मला वाटतं की हे प्रश्न सोडवण्याला आपल्याला खूप मोठी मदत होईल। धन्यवाद।